सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लहूजी. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा सध्या आरक्षण उपवर्गीकरणावरती एक प्रकर्षाने मुद्दा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी विचारांच्या लोकांकडून विचारण्यात येतोय. तो हा आहे की जे आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन करतायत त्यांना आर्टिकल म्हणजे संविधानातील आर्टिकल 341 माहिती आहे का? आर्टिकल 341 काय म्हणतं? तर माझ्या बांधवांनो, भावांनो, आर्टिकल 341 हे जे अनुसूचित जातीमध्ये जे मागास जाती आहेत त्या मागास जातींची संख्या किती हे राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना त्या त्या राज्याचा लेखाजोखा हा डेटा तो गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस करायचा अधिकार हा संसदेला आहे. आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधी जे लोक आहेत त्यांचं जे म्हणणं आहे की हा अधिकार तर संसदेचा आहे, अतिशय योग्य आहे आणि बरोबर आहे. पण आरक्षण उपवर्गीकरण मध्ये जे समर्थन करतायत त्यांची जी मागणी आहे इथं प्लस आणि मायनस करायचं नाहीये भावांनो. कोणतीही जात ऍड करायची आहे किंवा कोणतीही जात मायनस करायची आहे असं काहीच नाही. 13% रिझर्वेशन इंटॅक्ट राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन होणार आहे. त्या 13% डिवायडेशन होणार आहे. संविधानामध्ये प्लस आणि मायनस हे जातीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आर्टिकल 341 तुम्ही प्रॉपरली अभ्यास करा, संविधानाचा प्रॉपर अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने विचार करा. मी अभ्यास केलेला आहे आणि माझ्या अभ्यासाअंतर्गत मला जेवढं समजतंय की आर्टिकल 341 अंतर्गत आपण कोणतीही जात ऍड करू शकत नाही किंवा मायनसही करू शकत नाही जोपर्यंत तो संसदेमध्ये निर्णय करता येत त्याचा. पण इथं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, 7 जजच्या बेंचचा निर्णय आहे की आरक्षण उपवर्गीकरण त्या त्या राज्यांनी लागू करू शकतात त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर गरज असेल तर. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ती गरज आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, त्याच्यानंतर मांग गारुडी समाज असेल, हे असे असंख्य असे 58 जाती ह्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहेत. आणि त्याच्यासाठी आमची मागणी कोणतीही जात ऍड करा किंवा मायनस करा असं नाही, तर आमची मागणी 13% आरक्षण इंटॅक्टच राहिलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये डिवायडेशन करून दिलं गेलं पाहिजे. एवढंच आरक्षण उपवर्गीकरणाचं हेतू आहे. जय लवजी.